बुल्ढाना जिले के मलकापुर शहर में लीलाधर राठी उर्फ नटवर लाल द्वारा सचिया ट्रेडिंग कंपनी के नाम पर महाराष्ट्र समेत अन्य राज्यों के कई उद्यमियों और व्यापारियों को करोड़ों रुपए की ठगी करने का मामला सामने आया है। चॉईस मसाले म्हणून माझा व्यवसाय आहे, छोटासा मसाल्याचा व्यवसाय आहे माझ्या मसाल्याचा व्यवसाय असल्याने मी फेसबुकवरती ॲड वगैरे करत राहतो। ते ॲड पाहून हे राठी परिवारांनी माझ्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधून माझ्याकडून 2,07,000चा माल नेला आणि आज आता कमीत कमी त्याला व्हायला 1 वर्ष होत आला। त्यांनी मला चेक पण दिला होता, 2 चेक दिले, दोन्ही चेक बाउन्स झालेले आहे आणि मी 138 पण दाखल केलेला आहे। बाकी आतापर्यंत काहीच मला माझा न्याय मिळालेला नाही आहे। आता पण मी परत तक्रार केला 420ची आणि दाखल करण्यासाठी आम्ही सर्व इथे गोळा झाले होते। आम्ही केला तक्रार। आता प्रशासनाकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की आता तरी काही आम्हाला न्याय मिळेल। माझी फॅक्टरी हरदा मध्य प्रदेशमध्ये आहे। मलकापूरचे काही व्यापारी हे इंडिया मार्ट किंवा मग ट्रेड इंडियासारख्या वेबसाईटवरनं नवीन जे व्यापारी वर्ग आहे त्यांची माहिती काढून त्यांना भेट देतात व त्यांना मोठ्या ऑर्डरचा किंवा माल विकत घेतो असं म्हणून सांगून फसवणूक करतात। असा प्रकार आमच्यासोबत खूप जणांसोबत झालेला आहे आणि ते जे व्यापारी आहे हे मलकापूरचे राठी परिवार आहे। तर त्या संदर्भात आज आम्ही इकडे सगळे एकत्र आलो आहे आणि त्यांची तक्रार आम्ही मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये इथे दाखल केलेली आहे। माझी पोहा कंपनी आहे। लीलाधर राठी हे आमच्या कंपनीत येऊन आम्ही मराठी माणसं आहोत याचे नारे लावून गोड बोलून आम्हाला गोड शब्दात फसवून आमच्याकडनं जवळजवळ 20 टनाचा पोहा त्यांनी मलकापूर इथे घेऊन आले आणि आम्हाला 15 लाखाचा ॲडव्हान्समध्ये चेक पण दिला। जवळजवळ 20 लाखाचा चेक त्यांचा माझ्याकडे आहे आणि त्यांनी सांगितलं हे डिपॉझिटच्या स्वरूपात तुमच्याकडे राहू द्या, आम्ही थोड्या प्रमाणात माल नेत राहू। आणि नंतर त्यांनी 2 गाड्या माल नेणं झाल्यावरती जेव्हा आम्ही तो चेक बँकेत टाकला तेव्हा कळालं की त्यांच्या अकाउंटला पैसे नाही आहे। बँक मॅनेजरने आम्हाला फोन केला तेव्हा कळालं की आम्ही पूर्ण फसलो त्यांच्या याच्यामध्ये शब्दामध्ये आणि अशा रीतीने आमच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे। आज आम्ही परत नव्याने तक्रार केली आहे। याच्या आधी पण 1 वर्षापूर्वी केली होती पण त्याचा काही फार उपयोग झाला नाही। आता अपेक्षा करते की आता आम्हाला न्याय मिळावा।